मित्रांनो, कोकणातील आंबा हा जगभर प्रसिद्ध आहे आणि कोकणातील आंबा बागेचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येत असतात. आणि या बागेमध्ये आज आपण या बागेमध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. आंबा बागेचे व्यवस्थापन कसे करावे, खतांचे, किंवा सगळ्यात मोठा त्रास होतो तो खोडकिड्याचा, आणि खोडकिड्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि खोडकिड्यासंबंधी उपाययोजना काय आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया. ऑलरेडी जिथे हे काम ऑलरेडी झालेलं आहे, काम सुरू असताना मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही किंवा माणसं उपलब्ध झाली नाहीत, त्याच्यामुळे आज मी ही व्हिडिओ करत आहे. पण ही ज्या बागेमध्ये जेव्हा मी काम करत होतो आणि ते काम करत असताना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आणि ते कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी हे काम केलेलं आहे. तर कोणत्याही समस्येवर आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा ती नेमकी समस्या काय आहे, अडचणी काय आहेत, नेमके प्रॉब्लेम डिटेक्ट करता आले पाहिजेत. या बागेमध्ये नेमकी अडचणी काय होते किंवा प्रॉब्लेम काय होते ते सर्वप्रथम आपल्याला शोधले गेले पाहिजेत. त्याचं ऑब्झर्वेशन हे मेन आपण घेतले पाहिजे. तर तिथं प्रॉब्लेम काय होते ते आपण बघूया जरा. तर ऑलरेडी माझं या बागेमध्ये काम झालेलं आहे, तरी पण तुम्हाला मी माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो की या बागेमध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर वाळवी असंख्य प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाळवी या ठिकाणी लागलेली होती. तर हे पूर्ण मी आता हे काय केलं, कसं केलं, हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण मेजर प्रॉब्लेम इथं सध्या खोडकिड्याचा होता. आता खोडकिडा कसा असतो, कुठून बाहेर येतो, कुठं दिसतो, त्याला कुठे खोडकिड्याला शोधायचं तर कुठे. तर बघूया आपण दुसऱ्या झाडाला. एक मिनटं. तर खोडकिड्या बघा, जर खोडामध्ये जर बघितलं ना तुम्ही, तर असे होल केलेले दिसतील तुम्हाला. ते खोडकिडे कुठेतरी झाडाच्या वरच्या साईडने फांदीतून, हे बघा आता इथून ते खोडकिडे पूर्णपणे आतमध्ये घुसलेले आहेत. ते खोडाच्या खालच्या साईडने ते बाहेर निघतात. ते पूर्ण आतमधीतला जो गाभा आहे ना तो पूर्ण खाऊन टाकतात आणि निव्वळ साल फक्त राहते. बाकी आतला जो मेन गाभा आहे, जो खोड आहे, तो सुकत किंवा पोखरत ते एकदम बुंद्यातनं डायरेक्ट बाहेर येतात आणि बुंद्याला असे होल पाडतात. एक मिनटं तुम्हाला दाखवतो इकडे. तर हे बघा, इथे मी मेण लावलेला आहे आणि ह्या ठिकाणी तो खोडकिडा तो आतमध्ये होता. याच्यामध्ये सोल्युशन टाकून औषधोपचार करून हे मेण लावून हे होल मी सील केलेले आहेत. स्टार्टिंगला आपण या झाडाला वाळवी मोठ्या प्रमाणात लागली होती आणि वाळवीमुळे बऱ्याचशा फांद्या आहेत ना, फांद्या सुकल्या आल्या होत्या. आणि या सुक्या फांद्यांचं काय करायचं, तर सुक्या फांद्यांची पहिल्यांदा आम्ही छाटणी करून घेतलेली आहे. तर छाटणी करताना एकदम कोयतीच्या सहाय्याने किंवा असे तोडायचं नाही आहे अजिबात, कोणत्या प्रकारची चीर गेली नाही पाहिजे. तर छाटणी करताना तुम्ही अशा प्रकारचं जो कटर आहे ना, करवत आपण ज्याला म्हणतो, ते वापरू शकता. आणि हे एकदम जबरदस्त आहे आणि याची किती पण मोठी फांदी असली तरी याच्याने इझी एकदम कट होते. तर हे बघा, मी छाटणी याच्याच सहाय्याने, ही मोठी जेवढी फांदी आहे, ही एवढी जवळ मांडी एवढी, हाता एवढी मोठी, या मोठ्या फांद्या आहेत, त्या मी या कटरच्या सहाय्यानेच कट केलेल्या आहेत. तर कोणत्याही प्रकारे कोयतीचा वापर करायचा नाही, कटरच आपण वापरायचं आहे. तर कट केल्याच्या नंतर या संपूर्ण ज्या काही वाळलेल्या सुकलेल्या ज्या फांद्या होत्या आणि ज्यांना वाळवी मोठ्या प्रमाणात लागली होती, तर अशा डॅमेज झालेल्या फांद्या आम्ही संपूर्ण झाडातून अशा कट केलेल्या आहेत. शेंड्यापासून ते खालती बुंद्यापर्यंत अशा ज्या फांद्या होत्या मोठ्या प्रमाणात ज्या डॅमेज झाल्या होत्या, त्या कट करून आम्ही त्यांचं पूर्णपणे एक साईडला हे व्यवस्थापन केलेलं आहे. आणि हे नंतर हे जाळून टाकायचं आहे आपल्याला. वाळलेल्या फांद्या कट केल्याच्या नंतर तर आम्ही दुसरं काम जे केलेलं आहे ते म्हणजे आंब्याच्या झाडांना रिंगण करणं. आता आंब्याच्या झाडांना रिंगण किती मोठं केलं पाहिजे किंवा किती रुंद असलं पाहिजे, तर याचा एक हिशोब पकडायचा की जो झाडाचा व्यास आहे, म्हणजे हा जो शेवटचा पान आहे, झाडाच्या साईडचा जो पान आहे, तो किती लांब आहे, याच्या हिशोबाने आपली ती मुळं खालती अशी पसरलेली असतात साईडला. तर त्या हिशोबानेच आपण एक साधारण अंदाज करून आहे ना, एक कम्फर्टेबल झाडाला पूर्ण रिंगण असं मोठ्या प्रकारे, म्हणजे झाडाच्या व्यासाच्या हिशोबानेच, एकदम छोटं पण रिंगण करायचं नाही किंवा एकदम मोठं पण करायचं नाही,
कम्फर्टेबल जेवढं एक मध्यम आकाराचं रिंगण आपण तुम्ही पाहू शकता आम्ही असं खालती केलेलं आहे. तर हे पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण आधी आणि खणून घेतलेलं आहे. तर एक समस्या इथं होती की जी झाडाची ही जी माती जेव्हा पूर्ण आपण घालतो, या कोकणामध्ये पावसाचं प्रमाण तर इकडे जास्त असतात, त्याच्यामुळे आंब्याच्या झाडांना शेतकरी काय करतात, पुरण घालत असतात. तर हे पुरण घालत असताना किंवा माती जेव्हा वर करत असताना ही खोडापर्यंत वरती माती ह्या लेवलपर्यंत आधी त्यांनी वर केलेली होती. तर ह्या खोडाच्या लेवलपर्यंत इथपर्यंत माती वर करायची नाही आहे. तर असं केल्यामुळे झाडाच्या खोडाला किडे मकोडे असे खरवडत असतात. त्याच्यामुळे झाडाला एक ताण येतो, एक मेंटली फिजिकली एक ताण येतो. त्याच्यामुळे झाडाला ज्या इजा होतात, ज्या वेदना होतात, त्याच्यामुळे झाडाचं लक्ष सगळं त्या वेदनेकडे जातं. आणि म्हणून झाड आहे ना ते मोहर सोडण्यामध्ये किंवा अशा ज्या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये कुठेतरी कमी जास्त पडत असतं. त्याच्या म्हणून ही जी माती आहे ही खोडापर्यंत कधी चढवायची नाही. एक खोडाच्या लेवलला साधारण पूर्ण घालताना एवढी माती आपण वर करायची. अशा प्रकारे आम्ही जे रिंगण केले तुम्ही बघू शकता. एक एवढं रिंगण ठीक आहे झाडासाठी, जेणेकरून झाड व्यवस्थितरित्या झाडाला मातीसुद्धा राहते. आणि जी खतं द्यायची आहेत ते खतं देताना असं एक बाहेरनं रिंगण तयार करायचं आहे, जेणेकरून नंतरची जी खतं असतील किंवा पाणी असेल ते या रिंगणात आपण देऊ शकतो. या अशा प्रकारचं व्यवस्थापन आणि कशाप्रकारे आम्ही ते पॉवर टिलर वर्ष जुनी ही आंब्याची झाडं आहेत. आणि यांना ते खतांचं प्रमाण कसं काय, म्हणजे स्टार्टअपला आपण जेव्हा काम करत असतो, जेव्हा खोडकिड्या छाटणी करत असतो आणि खोडकिड्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी औषधांचा उपचार करत असतो, त्यावेळी झाडाला कुठेतरी थोडाफार एक नाश्ता म्हणजे एक खताचं जेवण द्यावं म्हणून 5 गाड्या म्हणजे 70 आंब्याची ते कलमं आहेत. तर ते 70 आंब्यांना 5 ट्रॅक्टर भरून आम्ही शेणखत आणलं होतं. ते ओलं शेणखत होतं, जेवढं कुजलेलं गेल्या वर्षीचं जेवढं अवेलेबल मिळेल तेवढं आम्ही इथं घेऊन आलो. रायनासोर्स बीटल त्याला आपण म्हणतो, आता मराठीमध्ये शेंड्या भुंगा. एक नारळाच्या झाडावरती जो होल मारतो, नारळाच्या झाडाला जो डॅमेज करतो, अशा प्रकारचा किडा त्या शेणामध्ये तयार होत असतो. आणि तो किडावर कंट्रोल मिळवण्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली होती, म्हणजे शेणखत ज्या गाडीवरनं आल्याच्या नंतर इथं शेणाचे आम्ही ढीग टाकून ठेवले होते. आणि 20-20 ते 25-25 घमिले आम्ही शेणखत या झाडानं टाकलेलं आहे. आणि ते ओलं शेण टाकत असताना आम्हाला ज्या आळ्या जेवढ्या आम्हाला दिसल्या त्या आम्ही पूर्ण मारून टाकलेले आहेत. म्हणजे जो किडा ज्या शेणामध्ये होता तो मारून टाकलेला आहे आणि पसरवून पूर्ण घेतला. आणि त्याच्यानंतरच आम्ही ह्याच्यावरती नांगर फिरवले, जेणेकरून तो शेण पूर्णपणे या मातीमध्ये मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं जो आम्ही शेणखत टाकला होता, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेणखत टाकला होता, तो मातीमध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे. आणि इथं पक्ष्यांची झुंबड उडाली होती. मला आठवते की जेव्हा आम्ही शेणखत टाकला होता, जेव्हा बारीक सुरीक ज्या आळ्या होत्या, शेणातले किडे होते, ते खाण्यासाठी पक्षी इथे धावून येत होते. त्यामुळे हा एक बेनिफिट आहे की आपण म्हणजे किडे मारण्यासाठी एक पक्ष्यांचा वापर आपण करू शकतो. काय मोठेवाले जास्त होते.
आपण आलेलो आहोत. पहिल्या स्टार्टिंगला आपण काही छाटणी केली, त्याच्यानंतर जो हे याला रिंगण करून घेतलं आणि रिंगण केल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये 18-18-10 हे खत टाकलेलं आहे. एक 3-3 किलो खत एक सगळ्या झाडांना आहे. ती 25 वर्षाची झाडं होती, यांना खताचा डोस जास्त आहे, पण एक थोडंसं नॉर्मल त्यांना नाश्त्यासाठी का होईना, कारण की आपण जे झाडाची छाटणी करत होतो त्यांची रिकव्हरी होण्यासाठी म्हणून एक 3 किलो खत आपण टाकलेलं आहे. आणि त्यानंतर पूर्णपणे झाडाला आपण पाणी लावलेलं आहे, 1-2 वेळा पाणी लावलेलं आहे. याच्यामध्ये पाणी जास्त लावायचं नाही. आता महिना सुरू आहे, फेब्रुवारी महिना सुरू आहे. पाणी लावल्याच्या नंतर यांना ह्या झाडांना लगेच, आंब्याच्या झाडांना लगेच कोवळी पालवी फुटायला सुरुवात होते आणि मोहर बाहेर सोडत नाही. तर वाळवीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जागेमध्ये जर नीट निरीक्षण केलं ना, तर अशा प्रकारचे मोठे तुम्हाला वाळवीची घरं दिसतील, म्हणजे त्यांचे बंगले आहेत, हे बंगले एक प्रकारचे. तर ह्या बंगल्यांचा नायनाट आपल्याला सुरुवातीला केला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही क्लोरोपायरिफाची पावडर, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही क्लोरोपायरिफाची पावडर टाकलेली आहे आणि क्लोरोपायरिफाचं सोल्युशन, स्ट्रॉंग सोल्युशन बनवून जवळजवळ 1-2 बादल्या ह्याच्यामध्ये ओतलेल्या आहेत, जेणेकरून वाळवीचा पूर्णपणे नायनाट व्हावा आणि या बागेला परत वाळवी लागू नये. याच्या जे काही जेवढ्या शक्य तितक्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता की आंब्याच्या खोडाला वाळवी लागण्याचं प्रमाण इथं जास्त होतं, त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की आंब्याच्या खोडाला वाळवीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा खोड कुठं सुटसुटीत चांगलं एक व्यवस्थित दिसावं, तर इथं तुम्ही बघू शकता की आम्ही झाडांना हा ब्लॅक कलर लावलेला आहे. तो ब्लॅक कलर का लावलेला आहे, तर या ठिकाणी बोर्डो पेस्टसुद्धा लावतात, पण बोर्डो पेस्टचा माझा अनुभव आहे की 1 वर्षातच पावसाने धुपून जाते, ती काय राहत नाही. आणि झाडाची साल, आंब्याची साल ही जाडी असल्याकारणाने आपण ह्याला ब्लॅक जपान कलर, त्याच्यामध्ये 1 लिटर कलरमध्ये 2 ग्रॅम बुरशीनाशक म्हणजे कार्बेंडिझम 50% आपण 1 लिटर ब्लॅक जपान कलरमध्ये टाकून एक सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण झाडाच्या बुंद्याला, म्हणजे जिथं फुटवे फुटलेले आहेत, जिथं कुठं वाव दिसलं, खोडकिड्याला कुठेही वाव भेटला नाही पाहिजे आतमध्ये घुसण्यासाठी, ते पूर्ण आपण इथं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून खोडकिड्याचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. आणि हे सोल्युशन लावल्याच्या नंतर प्रत्येक झाडाला आम्ही नंबर टाकलेले आहेत. हा नंबर तुम्हाला दिसतो येते की 45 नंबरचा हा झाड आहे, 45 नंबरचं झाड आहे. तर हे नंबर कशासाठी, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल झाडाचं आपल्याला ॲनालिसिस करता येतं. तर कुठल्या झाडाला मोहर आलेला आहे, कुठल्या झाडाला मोहर आलेला नाही आहे, हे पूर्णपणे ऑन पेपर आपलं असलं पाहिजे, किंवा कुठल्या झाडाला कोणती ट्रीटमेंट दिलेली आहे हे ऑन पेपर असलं पाहिजे. आता स्टार्टिंगला जेव्हा मी काम केलं तेव्हा पूर्णपणे सगळ्या झाडांना सेम ट्रीटमेंट दिलेली आहे, पण सगळ्या झाडांचा रिस्पॉन्स हा सेम नसतो. एक जण मोहर देतो आहे, एक आंबा मोहर देत नाही. ट्रीटमेंट तर सारखी आहे, पण एका झाडाला मोहर येतो आहे, एका झाडाला मोहर येत नाही. तर त्यासाठी समजा 45 नंबरच्या झाडाला मोहर आलेला आहे आणि 50 नंबरच्या झाडाला मोहर आलेलं नाही, तर त्याला कोणती वेगळी ट्रीटमेंट देता येईल का, याचं आपण पुढे व्यवस्थापन करणार आहोत. पण स्टार्टिंगला तरी असे नंबर करून आपण आपल्या डायरीमध्ये एक नोट करायचं आहे की 45 नंबरच्या झाडाला मोहर आलेला आहे किंवा तो झाड कसा रिस्पॉन्स करत आहे, ते पूर्णपणे डिटेल आपल्याकडे असलं पाहिजे. आता मी जे ॲनालिसिस केलं आहे, तर ह्या जागेमध्ये जवळजवळ 60 झाडं आहेत आणि 60 झाडांपैकी 25 झाडांना मोहर आलेला आहे, 35 झाडांना मोहर आलेलं नाही. तर हे या वहीमध्ये, डायरीमध्ये मी लिहून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे प्रत्येक आंबा नंबर 3 मोहर नाही, खोडकिडा अंशतः, म्हणजे एक छोट्या प्रमाणात खोडकिडा लागलेला आहे, की अशा प्रत्येक पुढच्या वेळेला जेव्हा ट्रीटमेंट करण्याची वेळ येईल किंवा खतं टाकण्याची वेळ येईल, तेव्हा जो झाड जास्त डॅमेज झालेलं आहे त्याला आपल्याला जास्त लक्ष देता येईल, ज्याच्यावरती जास्त लक्ष देता येईल. आणि ऑइल पेंटच्या सहाय्याने आम्ही कलर नंबर टाकलेले आहेत आणि ऑइल पेंटचा ब्लॅक जपान कलर आहे, त्याच्यामुळे हा कोणत्याही पावसामध्ये धुपून जाणार नाही. एक 3 वर्ष तरी प्रॉपर आपल्याला एक काय होणार नाही आहे 3 वर्ष या कलरला. तर सगळ्या प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर केमिकल आम्ही इथं वापरलं, केमिकल ट्रीटमेंट झाल्या सगळ्या, त्यानंतर कुठेतरी ऑर्गॅनिकचा थोडा मेळ असावा, त्यासाठी आम्ही इथे जीवामृत तयार केले आहे. तुम्ही बघू शकता की जीवामृत तयार करून, ते जीवामृत कसं तयार केलं यासाठी मी स्पेशल व्हिडिओ, तुम्ही कमेंट करा, मी स्पेशल व्हिडिओ यासाठी टाकीन. आणि एक झाडांना 3 किलो 18-18-10 खत, हे जीवामृत, आणि त्यानंतर काही ज्या झाडांना मोहर आलेला नाही आहे त्यांना 20-20-20ची फवारणीसुद्धा आम्ही केलेली आहे या ठिकाणी.
त्याच्यामुळे झाडाला थोडासा जोर म्हणजे छाटणी केल्याच्या नंतर कुठेतरी जोर मिळावा झाडाला आणि मोठ्या प्रमाणात जी ही बाग आधी तुम्हाला पूर्वीची कंडिशन सांगतो, या झाडाला ह्या बागेला कोणत्याही झाडाला एखाद दुसऱ्या झाडाला फक्त मोहर येत होता. पण आम्ही जे प्रॅक्टिसेस केला जो झाडावरचा जो मानसिक फिजिकल जो ताण म्हणतो तो रिमूव्ह केल्याच्या नंतर जवळजवळ या 25 ते 30 झाडांना मोहर आलेला आहे. तर ही अचिव्हमेंट आहे एक. तर खोडकिडा आंब्याच्या बागेला खोडकिडा लागल्याच्या नंतर कोकणातील शेतकरी कुठेतरी निराश होऊन जातात की काय करायचं, झाड तोडून टाकायची का, काय करायचं काय नक्की हे त्यांना कळत नाही. यूट्यूबला तर व्हिडिओ बरेच आहेत काय केलं पाहिजे आणि काय नाही, पण प्रॉपर मार्गदर्शन असं काहीच नाही आहे की नेमकं काय केलं पाहिजे. आणि याच्यावरती आपण रिझल्ट दाखवतो. आपली व्हिडिओ जेवढ्या देखील आपल्या कायदेविषयक आता व्हिडिओ असतात तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की हा तशाच प्रकारचा हा एक भाग आहे, एक पाठपुरावा. म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम डिटेक्ट करून त्यानंतर तशा उपाययोजना केल्या पाहिजे. तुम्हाला प्रॉब्लेमच माहिती नसेल तर तुम्ही उपाययोजना करून त्याचा काही उपयोग होणार नाही. सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम डिटेक्ट केला पाहिजे, काय नक्की झालं आहे काय नाही झालं आहे, या सगळ्या समजून या बाबी समजून आपण काय असेल ती योग्य ती कारवाई केली पाहिजे.